सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकावा. आवडल्यास लाईक, शेअर व सबस्क्राईब जरूर करावे. सर्व दत्त परिवारास साष्टांग प्रणिपात. शुभ गुरुवार. दत्त माझा मी दत्ताचा. रचना श्री गुरुदत्त चरणी अर्पण. माऊलींनो, आपल्या आधीची पिढी म्हणजे आपले आईवडील, काका काकू सर्वजण नित्यनेमाने मंदिरात जात असत. तिथे आरती उपासना करत असत. आपणही सर्वजण बऱ्यापैकी मंदिरात जातोच, हो ना? पण आपल्या पुढच्या येणाऱ्या पिढीला मात्र प्रत्येक गोष्टीमध्ये प्रश्न पडलेले असतात. जसे की आपण आपली वडीलधारी मंडळी करतात म्हणून किंवा ते जे आपल्याला सांगतात ते आपल्यासाठी योग्यच असते म्हणून आपण अनुकरण करत आलेलो आहोत. पण पुढील पिढीस मात्र हे असे का, हेच केले पाहिजे का, किंवा देव आपल्या घरात नाही का, मंदिरातच गेले पाहिजे का, एक ना अनेक 100 प्रश्न त्यांच्याजवळ असतात. पण कधीकधी आपणही त्यांच्या प्रश्नांना समर्पक उत्तरे देण्यास असमर्थ ठरतो, हो ना? तर आजच्या तरुण पिढीचा प्रश्न म्हणजे मंदिरातच गेले पाहिजे का? तर होय. तर का गेले पाहिजे मंदिरात? तर मंदिराची जागा निवडतानाच अशा प्रकारे निवडलेली असते की त्या जागी प्रचंड प्रमाणात शुभ ऊर्जा असते, पॉझिटिव्ह एनर्जी असते. तर सायंटिफिकली सांगायचे झाले तर त्या जागी प्रथम एक खड्डा खणून त्यात तांब्याचा तुकडा टाकला जातो. आणि तांबे हे गुड कंडक्टर आहे, जे जास्तीत जास्त पॉझिटिव्ह एनर्जी स्वतःमध्ये सामावून घेते व नंतर आपल्या भोवतालच्या परिसरात ते रेडिएट करत असते. तर त्यामुळे तांब्याचा तुकडा हा त्या देवळातील मूर्तीखाली ठेवला जातो. तर मंदिरात एंट्री होण्यापूर्वी पाळावयाच्या नियमात ही विज्ञान कसे सामावले आहे ते पाहूयात. तर मंदिरात जाण्यापूर्वी आपली पायातील वाहनं म्हणजे चपला, बूट ही मंदिराच्या बाहेरच काढावी का? तर आपण सर्व ठिकाणी फिरून मंदिरात आलेलो असतो व मंदिरातील पवित्र वातावरण, शुभलहरी ह्या त्या इतरत्र सर्व ठिकाणी जाऊन आलेल्या चपला बुटांनी दूषित होऊ नये म्हणून ते मंदिराबाहेर काढून व मगच हातपाय धुवून मंदिरात दर्शनास यावे व मंदिराचे पावित्र्य राखावे. तर बऱ्याचदा आपण बघतो की मंदिरातील आतील फरशी ही संगमरवरी किंवा अशा प्रकारची असते की आपण त्या फरशीवरून चालताना आपल्या तळपायाच्या एनर्जी पॉइंट्समधून ती पॉझिटिव्ह एनर्जी आपल्या शरीरात प्रवेश करत असते. बघा ना, आपण जेव्हा मंदिरात जातो तेव्हा जणू काही प्यासे को पाणी मिल गया अशी काहीशी गत होते, हो ना? मन आपोआपच शांत होते. ओठातून आपल्या देवतेचे नामस्मरण नकळत चालू होते. सगळं कसं शांत शांत होऊन जातं, कारण पॉझिटिव्ह एनर्जी. मंदिरात प्रवेश करताच वरती लावलेला असतो तो प्रचंड मोठ्या आकाराचा घंटा. तर का लावलेला असतो हा घंटा? तर हा घंटा तयार करताना यात सप्तधातू वापरलेले असतात. घंटानाद केल्यावर किमान तो ध्वनी 7 सेकंद तरी राहतो. त्यामुळे घंटा वाजवताच पुढे न जाता घंटेच्या खालीच उभं राहावं व घंटा नादाची ती जी व्हायब्रेशन्स असतात ना, ती आपण आपल्या शरीरात घंटेच्या खाली उभारूनच सामावून घ्यावीत. म्हणजे आपला डावा व उजवा मेंदू एकतानतेने कार्यरत होतात व आपल्या मनातील नकारात्मकता त्याने दूर होण्यास मदत होते. देवाचे दर्शन घेतल्यानंतर देवाच्या मूर्तीच्या आजूबाजूस असलेल्या पॉझिटिव्ह एनर्जीसाठी आपण मूर्तीला प्रदक्षिणा मारल्या पाहिजेत. प्रदक्षिणा व दर्शन झाल्यावर लगेच मंदिराबाहेर गडबड गोंधळात न जाता ती पॉझिटिव्ह एनर्जी आपण आपल्या शरीरात तिथेच थोडा वेळ बसून आपल्या शरीरात तिला सामावून घ्यावी व नंतर ऊर्जापूर्ण मनाने आपण आपल्या कामाला लागावे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा.